नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पंकज काका ही वकील बनून येतात आणि अक्षय हा म्हाताऱ्याचं एका वेश घेऊन आलेला असतो. तेव्हा जे काही शशिकांतचे वकील असतात तर त्या वकिलांना ते थोडंसं बाजूला घेऊन जातात. तेव्हा तिथे शशिकांत सुद्धा येतो. तर पंकज काका म्हणतात की तुम्ही थोडंसं बाजूला जा, आम्हाला यांच्याशी बोलायचं. तेव्हा शशिकांत म्हणत असतो की नाही, मी कुठेही नाही जाणार. तेव्हा मात्र आनंद सुद्धा हा एका वकिलाचाच वेश घेऊन अक्षयबरोबर आलेला असतो. तेव्हा ते वकील काही शशिकांतचं ऐकत नाही. शेवटी शशिकांतला नाईलाजाने तेथून जावेच लागते. तेव्हा शशिकांत बाजूला गेल्यानंतर लगेच अक्षय हा त्याची ओळख त्या वकिलांना करून देतो. तेव्हा शशिकांतचे वकील म्हणतात की काय अक्षय मुकदम, अहो मी तुमचीच केस येथे. तर लगेच अक्षय म्हणतो की हळू, अहो जरा हळू, अहो जरा ऐकून घ्या वकील साहेब, कारण मी जर असा वेश बदलून इकडे का आलो, कारण मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे. तेव्हा वकील विचारतात की नेमकं तुम्हाला काय बोलायचे. तेव्हा अक्षय त्यांना सांगू लागतो की माझी स्मृती गेलेली नाही, मला सगळे काही आठवते. ते वकील म्हणतात की काय, अहो हे तर खोटं आहे असे सिद्ध करण्यासाठी सुद्धा शशिकांत मुकदम यांनी सांगितले आणि तुमचे वडीलच सांगत होते की तुमची स्मृती गेलेली आहे ते. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, अहो त्यांच्यापासून हे सर्व आम्ही लपून करतोय. तसेही मी सगळ्यांपासून हे लपवलेच होते, सगळ्यांना मी अंधारात ठेवलेच होते, ते पण मुद्दाम. तेव्हा वकील विचारतात की अहो ते पण का असं केलं तुम्ही. तेव्हा वकील म्हणजे अक्षय म्हणू लागतो की अहो काहीतरी माझा त्याबद्दल त्यामागचा हेतू होता, त्यामुळे मला हे सर्व असे करावे लागले. काही अशा घटना घडलेल्या आहे मागच्या काळामध्ये आणि त्याचा सोक्षमोक्ष मला लावण्यासाठी हे सर्व नाटक मला करावे लागते. म्हणून ते सर्व नाटक उघड करण्यासाठी हे सर्व प्लॅनिंग माझं सुरू आहे, त्यासाठी हे करतो. आणि आता सुद्धा तेच नाटक करतोय, कारण याचीच भीती होती की आम्हाला शशिकांत मुकदम येथे ओळखतो की काय, म्हणून हे सर्व प्लॅनिंग आणि हे सर्व वेश बदलून आम्हाला येथे यावे लागले, तुम्हाला भेटण्यासाठी असे आम्हाला यावे लागले. तर लगेच वकील साहेब विचारतात की आम्हाला म्हणजे नेमकं कुणाला. तेव्हा लगेच आनंद जो वेश बदलून आलेला असतो वकिलाच्या रूपामध्ये, अक्षय त्याच्याकडे बोट दाखवून त्याची ओळख करून देतो की हा माझा भाऊ आनंद. तेव्हा आनंद त्या वकील साहेबांना नमस्कार घालतो. तेव्हा अक्षय पंकज काकांची सुद्धा ओळख करून देतात की हे सुद्धा वकील नाहीत, कारण ते रमाचे काका आहेत, पंकज काका. तेव्हा वकील साहेब म्हणतात की हो हो, पण नेमकं झाले तरी काय. तेव्हा अक्षय परत सांगू लागतो रमा आणि मला हा डिव्होर्स नकोयच, आम्ही एकमेकांमध्ये खूप खुश आहोत, एकमेकांशिवाय आम्हाला दुसरं लग्न सुद्धा करायचं नाही. आणि हे जे काही घडून आणतात तर ते हे शशिकांत मुकदम मुद्दाम सर्व घडून आणतात, कारण रमाला आमच्या घरातून बाहेर काढण्यासाठी त्यांचं ही सर्व प्लॅनिंग सुरू आहे. आणि जे काही खोटे पेपर्स डिव्होर्स बद्दल असतात तर ते अक्षयने तयार करून आणलेले असतात. आणि ते खोटे डिव्होर्सचे पेपर वकील साहेबांना म्हणतात की तुमच्याकडे ते पेपर्स ठेवा आणि जे काही खरे पेपर्स आहे ना डिव्होर्सचे, ते पेपर्स मला माझ्याकडे द्या, म्हणजे शशिकांत मुकदमला डाऊट येणार नाही आणि त्यांच्या समोर तुम्ही त्या पेपर्सवर म्हणजे खोट्या पेपर्सवर रमाच्या अशा सह्या घ्या. तरी सुद्धा शशिकांतचा वकील म्हणतो की मला तुम्ही हे जे काही करता ते म्हणणं नाही पटत. तेव्हा आनंद पुढे येतो आणि वकील साहेबांना पुन्हा समजावतो, मी हवं तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो, पण काही करा, तुम्ही आतमधील जज साहेबांना हे कन्व्हिन्स करा. तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की हो मी तुमच्या पाया पडतो, पण प्लीज आम्ही जे सांगतो त्यावर विश्वास ठेवून तुम्ही प्लीज तसेच करा. खरंच आम्हाला आत्ता तुमची खरंच खूप गरज आहे तुमच्या मदतीची, त्यामुळे प्लीज साहेब तुम्ही आम्हाला मदत करा, कारण आत्ता हे शशिकांत मुकदम जे काही वागतो ते आम्हाला नाही पटत. परंतु जे काही मधल्या काळामध्ये घडून गेले असे आमच्या घरामध्ये सुद्धा काही खूप घटना घडलेल्या आहे आणि गेल्या काही काळामध्ये आमच्या फॅमिलीमध्ये एक मर्डर सुद्धा झाला. तेव्हा वकील साहेब म्हणतात की मर्डर, आणि खूप घाबरतात. आणि याच प्रकरणाच्या अगदी शेवटी आम्ही हे येऊन पोहोचलेलं आहे, म्हणजे जो काही मर्डर कोणी केला आणि ह्या सोक्षमोक्ष कसा करायचा हे जे काही पुरावे आहेत तेच आम्ही गोळा करतोय आणि त्याच्या अगदी शेवटपर्यंत आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. त्यामुळे हा जो काही डिवोर्स प्रकरण आहे ना ते आत्ता मात्र काही व्हायला नको, ते येथेच थांबायला हवे, कारण हा गुन्हा करणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती जर सुटली तिच्या मदतीला खूप जण आहेत आणि आम्हाला मात्र ते होऊन द्यायचे नाही. म्हणून हे सर्व जे काही करतो प्लॅनिंग ते त्यासाठी करतो. म्हणून तुम्हाला सुद्धा आम्ही म्हणतो की तुम्ही आम्हाला त्यासाठी मदत करा आणि जज साहेबांना सुद्धा तुम्ही सांगून कन्व्हिन्स करू शकता. त्यावर अक्षय पुन्हा वकील साहेबांना म्हणतो की तरी सुद्धा तुमचा विश्वास नसत बसेल तर या केस मागे जे काही पोलीस आहे ना पाटील साहेब, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, त्यांना हे सर्व विचारू शकता, त्यांच्याशी बोलून तुमचा विश्वास बसेल, नाहीतर तुम्ही माझ्या डॉक्टरांशी सुद्धा बोलू शकता.
शकतात. त्यांना सुद्धा माहिती आहे की माझा काही मेमरी लॉस वगैरे झालेला नाही. हे सर्व मी नाटक कशासाठी करतो ते सुद्धा तुम्हाला तेच सांगतील. एकच तुम्ही आहात की तुम्ही आम्हाला या सर्वातून वाचवू शकतात. हा डिव्होर्स तुम्हीच थांबवू शकतात. प्लीज आम्हाला काहीतरी मदत करा असे रिक्वेस्ट तो वकील साहेबांना करतात. तेव्हा वकील साहेब म्हणतात की ठीक आहे, बरं झालं हे सर्व अगोदर तुम्ही मला समजावले, कारण कसं की सत्याच्या बाजूने उभे राहायची अशी माझी इमेज आहे. त्यामुळे आता जे काही करतो ते अगदी तुमच्या पद्धतीने होईल आणि मी जज साहेबांना सर्व काही सांगतो अगदी तसेच होईल. अक्षयला वकील साहेब विचारतात की तुम्हाला सर्व आठवते ना? अक्षय म्हणतो की हो मला सर्व आठवते. वकील साहेब विचारतात की तुम्हाला डिव्होर्स सुद्धा नकोय ना? अक्षय म्हणतो की नाही मला डिव्होर्स सुद्धा नको. तेव्हा वकील म्हणतात की ठीक आहे, आपल्याला कोर्टामध्ये काही कामासाठी रमा मॅडमला उभं करावं लागेल, कारण तिकडे तिसरा व्यक्ती नाही चालणार. तेव्हा जे काही फाईलमध्ये खऱ्या डिव्होर्सचे पेपर आहे तर ते वकील साहेब लगेच अक्षयच्या त्या फाईलमध्ये देतात आणि जे काही खोटे डिव्होर्स पेपर आहे ते लगेच ते वकील साहेबांकडे देतात. वकील साहेब म्हणतात की ठीक आहे अक्षय मुकादम, मी जे काही होईल ते पाहतो. आणि तो वकील सुद्धा अक्षयला मदत करतो आणि शशिकांतची चांगली जिरवतो. तेव्हा अक्षय झालेला हा सर्व प्रकार रमाला सांगत असतो आणि हे सर्व ऐकून रमाला तर खूप आनंद होतो. रमाच्या डोळ्यामध्ये अगदी आनंद अश्रू येतात. रडत असते अक्षयला म्हणतं की अच्छा, म्हणजे म्हणून तुम्ही असे वेश बदलून आला होता. तेव्हा अक्षय म्हणतं की हो अगं रमा, यावेळेस सुद्धा आपल्या मदतीसाठी तुझा काका धावून आला. तेवढ्यात पंकज काका तेथे येतात आणि पंकज काकांना त्या वकिलाच्या वेशात बघून रमा म्हणते की काय काका? तेव्हा काका म्हणतात की अगं रमे, तुझा संसार मोडकळीस आला आणि आम्ही साठी धावून येणार नाही असे कधी होणार आहे का? तेव्हा अक्षय काकांना थँक्यू काका असे म्हणून रमाला बोलतात की गेटअप नंबर 1 आणि गेटअप नंबर 2 आणि गेटअप नंबर जे काही 3 आहे तर ते म्हणजे मिस्टर झिपरे. अक्षय त्यांना आवाज देतो की ओ मिस्टर झिपरे इकडे या जरा. रमाला मात्र या तिघांकडे बघून खूप हसू येत असतं. आनंद तर मस्त स्टाईल करत आपले केस आवरत मोठ्या स्टाईलमध्ये रमासमोर येऊन उभा राहतो. तेव्हा लगेच अक्षय रमाला विचारतो की तू यांना ओळखलेस का? तेव्हा रमा नाही म्हणते. तर अक्षय तिला म्हणतो की अगं हे आपले खरे वकील. तेव्हा अक्षय म्हणतो की हो अगं खरे आडनाव नाही मिस्टर झिपरे, हे खरे वकील. आपले खरे सर्टिफिकेट सुद्धा यांच्याकडे आहे आणि खरे डिव्होर्स पेपर सुद्धा यांच्याकडेच आहे. तेव्हा रमाला काही आनंद आहे तो लक्षात येत नाही. रमा नमस्कार घालते. आनंद सुद्धा म्हणतो की हो हो नमस्कार. तेव्हा अक्षय मुद्दा म्हणत असतो की अहो वकील साहेब झिपरे, तुम्ही एक काम करा, या जे काही डिव्होर्स पेपरच्या आता प्रती आहे ना 1-2 जार आणखी करा आणि एक यांच्याकडे द्या आणि एक प्रत माझ्याकडे द्या, एक प्रत येथेच राहून द्या, म्हणजे आपल्याला परत परत करायला नको. तेव्हा आनंद म्हणतो की हो हो, आणि एक गोष्ट म्हणजे आपल्याला नोटरीवाल्याकडे परत जावे लागेल आणि यावरती आपल्याला वेगवेगळे स्टॅम्प्स मारून घ्यावे लागतील आणि ते सर्व काम आपल्याला आजच्या आजच करावे लागेल. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या शूटची इस्त्री वगैरे सर्व काही खराब झालेली आहे, मला कटिंग वगैरे सुद्धा करायची आहे आणि ह्या डिव्होर्स पेपरच्या सर्व काही कॉपी आहे ना त्या माझ्या ड्रॉवर मध्ये व्यवस्थित सांभाळून मी ठेवून देतो. रमा ही संशयाने आनंदकडे पाहत असते, कारण तिच्या लक्षात येते की नक्की आनंददादा असतील. तेव्हा रमा तर डोक्याला हात लावते, ए आनंददादा आहे हे. तेव्हा अक्षय म्हणतो की हो अगं गेटअप नंबर 3. तेव्हा आनंद त्या ज्या आवाजात बोललेला असतो तर अक्षयला विचारतो की काय अक्षय, कसा वाटला माझा आवाज? हे पग रमाने सुद्धा मला ओळखले नाही. मेथड क्लास ऍक्टिंग कशी वाटते? भारी वाटते ना? त्यामुळे मी आता माझ्या मित्राला सांगून ठेवणार आहे की नेक्स्ट जी काही फिल्म असेल त्यामध्ये शॉर्ट फिल्म मध्ये मीच हिरो असणार. तू तर खूप भाव खातो. आणि मस्तपैकी तो आपले केसाची स्टाईल उडवत असतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हो बाबा तूच करते फिल्ममध्ये काम, मला काही जमणार नाही. अक्षयला खूप हसू येतं आणि अक्षय त्या वेशात खरंच खूप छान दिसतो आणि तो रमाला म्हणतो की रमा अगं आता तरी मिठी मारू का? तेव्हा रमा आणि अक्षय खूपच छान असे खुश होऊन मिठी मारतात, कारण त्यांचा डिव्होर्स झालेला नसतो. रमाला इतका आनंद होतो आणि ती खरंच चक्क इतकी अक्षयच्या मिठीमध्ये सामावून जाते. तेव्हा पंकज काका आणि आनंद हे केस केस असे बोलत बाजूला निघून जातात. त्यानंतर इकडे रेवा, शशिकांत आणि आजी इतके खुश असतात की त्यांना असे वाटते की खरंच अक्षय आणि रमाचा आता डिव्होर्स झालेला आहे, म्हणून ते एकमेकांबरोबर दारू पित असतात, चेअर्स बोलतात. रेवा म्हणत असते की आई आणि बाबा खरंच मी इतकी खुश आहे, मला इतका आनंद झाला, सर्व काही माझ्या मनासारखं घडतं. फायनली रमा आणि अक्षय आता वेगळेच झाले म्हणून तिला इतका आनंद होतो.
त्यावर आजी म्हणते की हे बघ अगं, हे सर्व शशिकांतमुळे शक्य झाले, हे मात्र तू लक्षात ठेव. तेव्हा रेवा म्हणते की हो बाबा, थँक्यू हो व्हेरी मच असे करत असते. तेव्हा शशिकांत रेवाला म्हणतो, आता मी तुला जे सांगतो तसेच तू अगदी तसेच वागायचे, कारण काही दिवस आपल्यासाठी खूप चेंज करावे लागणार आहे. तर आजी म्हणते की हो, नाहीतर तू इतक्या आनंदात जाशील दात काढत त्या अक्षय समोर आणि अक्षयला सर्व काही संशय येईल. तेव्हा लगेच रेवा म्हणते की आई आजी, अहो त्यालाच काय तर कुणाला सुद्धा नाही कळणार, खरंच तुम्ही किती काळजी करतात. तेवढ्यात तेथे अक्षय येतो. अक्षयला बघितल्यानंतर आजी आणि शशिकांत रेवा यांचे चेहरे अगदी पाहण्यासारखे होतात. अक्षय मुद्दाम हसून म्हणतो की अरे वा, सेलिब्रेशन, कसलं सेलिब्रेशन सुरू आहे. तेव्हा रेवा मुद्दाम हसून ही अक्षयला म्हणते की अरे अक्षय, आता आपलं लग्न होणार आहे, त्यामुळेच आम्ही हे सेलिब्रेशन करतोय, कारण आता आपल्यामध्ये कोणीही दुसरं नाही येणार, म्हणून आम्ही हे आनंद साजरा करतोय, म्हणजे हे सेलिब्रेशन करतो. तेव्हा अक्षय मुद्दाम रेवाला जवळ घेतो आणि रेवा, अगं काय बोलतेस, तसंही आपल्यामध्ये कोण होतं दुसरं, कोणाची हिंमत तरी आहे का आपल्यामध्ये येण्याची. तेव्हा लगेच आजी म्हणते की बघ अक्षय, तू किती नशिबवान आहे की तुला रेवासारखी बायको इतकी प्रेम करणारी मिळाली. अक्षय म्हणतो की आजी अगं प्रश्नच नाही, इतकी सुसंस्कृत, घळ सांभाळणारी छान बायको, वर्कहॉलिक, खरंच रेवासारखी बायको मला मिळाली आणि खरंच आय एम व्हेरी लकी असे म्हणत लगेच रेवा म्हणते की थँक्यू अक्षय. तेव्हा अक्षयचे त्या फाईलकडे लक्ष जाते. अक्षय विचारतो की ही फाईल कसली आहे, म्हणून ती फाईल तो हातात घेतो. तेव्हा शशिकांत लगेच म्हणतो की अरे ते ऑफिसचे हे डॉक्युमेंट्स त्या फाईलमध्ये आहे, आणि लगेच ती फाईल हातामध्ये घेतो की अरे अक्षय, तुझं लग्न आहे, त्यामुळे आता ऑफिसबद्दल जे काही काम आहे तू करायचे नाही, फक्त तू तुझ्या लग्नात एन्जॉय कसा करायचा, कसं व्यवस्थित तयारी करायची याकडे लक्ष दे, ऑफिसच्या कामाकडे तू लक्ष देऊ नकोस. तेव्हा आजी म्हणते की अरे अक्षय, खरंच आता तुझं लग्न आहे, शशिकांत अगदी बरोबर बोलतो, त्यामुळे ऑफिसच्या कोणत्याही कामामध्ये तू लक्ष घालू नकोस, जे काही आहे रेवाबरोबर तू आनंद हा आपला व्यवस्थित सेलिब्रेट कर, आणि जे काही तुला तयारी करायची असेल ते तू करून घे. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं, तुम्ही म्हणता तसं काही हरकत नाही. अक्षय म्हणतो की रेवा चल, आणि दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये हात घालून जसं अक्षय रेवाबरोबर एन्जॉय करायला जातो असे त्यांना दाखवतो आणि रेवाला घेऊन जातो. त्यानंतर रमा ही खूप छान तयार रमा खूपच खुश असते. तेवढ्यात शशिकांत बाहेर येतो. शशिकांत म्हणतो की काय खुश दिसते आणि इतकी छान तयार सुद्धा झाली, नेमकं झाले तरी काय. तेव्हा रमा म्हणते की हो ना, अहो आजचा दिवसच तसा आहे, अगदी आनंदाचा, आणि थँक्यू माझे सासरी बुवा, आता माझं आयुष्य मी नव्याने सुरू करू शकते. तेवढ्यात अक्षय आणि रेवा बाहेर येतात. अक्षय म्हणतो की काय काय कामवाली मावशी. तेव्हा अक्षय तर एकटक रमाकडे बघत असतो आणि रेवाचा तर रमाकडे बघून, तिला इतकी छान तयार झालेली बघून खूपच जळफळाट होतो. तेव्हा लगेच अक्षय मुद्दाम विचारतो की काय कामोल मावशी, अहो काय नव्याने सुरू करतात, आयुष्य म्हणजे नेमकं काय काय म्हणायचे होते तुम्हाला. तेव्हा रमा म्हणते की अहो काही नाही, कारण अस्मिता आणि माझं भांडण झालं होतं, परंतु आता ते भांडण मात्र मिटलं, म्हणून अस्मितसाठी मी इतकं नटले. तेव्हा अक्षय म्हणतो की असं का, म्हणजे भांडण झालं म्हणून तुम्ही इतक्या नटल्यात का. आणि अक्षय रेवाला म्हणतो की चल आपण फटाके उडवूयात. तेव्हा रेवा म्हणते की अक्षय हे फटाके तू हातामध्ये धर, तोपर्यंत मी तयार होऊन आले. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रेवा, तू तर छान दिसते, कशाला तयार व्हायला जाते. रेवा म्हणते की नाही अरे अक्षय, मला तयारच होण्यासाठी जायचं. तेव्हा अक्षयला तर तेच लागत असते. अक्षय म्हणतो की जा जा लवली असे मुद्दा म्हणतो. रेवा तर आतमध्ये निघून जाते. तेव्हा अक्षय आपल्या रमाकडे अगदी रोमांटिक होऊन एकटक बघत असते. तेव्हा अक्षय खुश होऊन रमाला म्हणतो की खरंच तू खूप छान दिसते. तेव्हा रमा खूप खुश होते आणि बाहेर ती रांगोळी काढत असते. तेव्हा अक्षय सुद्धा खूप छान तयार होऊन येतो. त्याच्या हातामध्ये सुद्धा एक दिवा असतो. तेव्हा रमाकडे तो एकटक बघत असतो आणि रमाजवळ येऊन बसतो आणि रमाला म्हणतो की थँक्यू रमा, खरंच माझ्या आयुष्यामध्ये आल्याबद्दल, माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा असे रंग भरल्यासाठी. तेव्हा रमा सुद्धा म्हणते की तुम्हाला सुद्धा थँक्यू, कारण या दिव्यासारखं तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये माझं आयुष्य सुद्धा तुम्ही उजळून टाकलं. त्यावर अक्षय म्हणतो की अगं रमा, आता फटाके फोडण्याची वेळ आलेली आहे. दरवर्षी तर फोडतोच, परंतु यावर्षी मात्र शोभेचे फटाके फोडूयात. रमा विचारते की शोभेचे म्हणजे काय. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा, रेवाच्या नावाचे फटाके आपल्याला फोडायचे नाहीत का. तेव्हा रमा म्हणते की अहो मग वाट कशाला बघता, तसेही आज रेवा तर खूप आनंदात असेल, त्यामुळे होऊनच जाऊन दे दिवाळीचा धमाका. त्यानंतर रेवा ही खूप छान तयार होऊन येते आणि मस्त डेअरिंग मध्ये फटाके सर्व काही एकत्र वाजवायला जाते. परंतु जेव्हा फटाके सर्व काही पेटतात आणि ते सर्व काही वाजत असतात,
असतात तर रेवाला इतकी भीती वाटते. रेवा ही आपले कान दाबते, मम्मा मम्मा अक्षय अक्षय असे करत असते आणि धावतच ती अक्षयला मिठी मारण्यासाठी घाबरत यायला निघते. परंतु रमा तर ही लगेच येते आणि अलगद तिला अक्षयला मिठी मारण्यापासून लगेच आपल्या मिठीत घेते. तेव्हा अक्षयला तर खूप हसू येत असतं आणि रेवाची कशी जिरते हे बघून त्याला खूप आनंद होत असतो. तो फक्त हसत असतो. तर रमाने येऊन रेवाला मिठी मारलेली असते. रेवाला काहीच कळत नाही की ती कोणाच्या मिठीत आहे. तोच लगेच रमा तिचा चेहरा परत इकडे ओळवते आणि अक्षयकडे ती बघत असते. रेवा म्हणते की खरंच अगं मला खूप भीती वाटत होती की स्पार्क माझ्या अंगावर येतील की काय, आणि मला खरंच खूप भीती वाटत होती म्हणून तेच ती बरचळत असते. तेवढ्यात रमा ही अक्षय समोर आपला हात धरते. तेव्हा अक्षय रमाच्या हातामध्ये हात देतो आणि दोघे खूप खुश असतात आणि सर्व काही फटाके एका सोबत सर्व काही वाजतात. रेवा तसतशी घाबरते आणि आणखीन रमाला घट्ट मिठी मारते. याकडे काही रेवाचे लक्ष जात नाही. रेवाची कशी जिरली म्हणून रमा आणि अक्षय एकटक आपल्याकडे बघून खूप खुश असतात. तेव्हा फटाके वाजायचे बंद होतात. तर रेवा म्हणते की संपले. अहो खरंच मला इतकी भीती वाटत होती. तेव्हा अक्षय लगेच हा रमाच्या समोर येऊन उभा राहतो आणि मुद्दाम रेवाला म्हणतो की अगो संपले, खरंच संपले. तेव्हा रेवाच्या जीवात जीव येतो आणि थँक गॉड असे बोलून ती अक्षयला म्हणते की चल ना रे मला फुलबाजी वाजवायची. व अक्षय मुद्दाम लाडेने म्हणतो की थांब एकच मिनिट, आणि लगेच तो रेवाच्या हातात देतो. रेवा तर इतकी खुश होते आणि चल येतोस ना. अक्षय म्हणतो की हो हो आलो आलो. तेव्हा रेवा धावतच जाते. तेव्हा रमा ही अक्षयला म्हणते की काय हो तुम्ही तर तिला जर काही झाले असते तर. तेव्हा अक्षय म्हणतो की मी अगोदरच सांगितले होते की फटाके फोडू नको, प्रदूषण होतं आणि कसेही फटाके उडत असतात आणि जर तिला फटाके फोडायचे असतील त्या अगोदर थोडीशी शिक्षा सुद्धा तिला मिळाली पाहिजेलच. रेवा मात्र ही आपला फुलबाजा उडवत खूप खुश असते. तेव्हा रमा म्हणते की अहो पण ही शिक्षा तिच्यासाठी छोटी नाही वाटत का, तिला जरा अजून मोठी शिक्षा मिळाली तर अक्षय म्हणतो की हो मिळेल मिळेल. आणि रेवा तर खूप खुश होऊन हे सर्व फटाके वाजवत असते म्हणजे फुलबाजा वगैरे. अक्षय म्हणत असतो की यापेक्षा सुद्धा तिला मोठी शिक्षा मिळेल ते पण लवकरच. आणि रमा अक्षय रागाने रेवाकडे बघत असते. त्यानंतर इकडे अभि इतका नर्वस होऊन आपल्या रूम मध्ये एकटाच बसलेला असतो. त्याचं कशातही मन लागत नसतं कारण त्याला याबद्दल माहिती नसतं. त्याला तर असं वाटत असतं की अक्षय आणि रेवाचं आता लग्न होणार आहे म्हणून तो इतका तोंड पाडून बसतो. तेवढ्यात तिथे मयुरी येते. तेव्हा मयुरी त्याला त्या अवस्थेत बघून विचारते की अभि अरे काय झाले, तू असं एकटाच रूममध्ये का बसलास आणि कशाचा विचार करतो. तेव्हा अभि म्हणतो की जाऊन दे ताई मला एकट्याला राहून दे. तेव्हा मयुरी म्हणते की अरे बोल ना नक्की काय झालं तुला. तेव्हा अभि म्हणतो की जर मला तुझ्या मदतीची गरज असेल तर तू मला नक्की मदत करशील का. तेव्हा मयुरी म्हणते की मदत, आणि कसली मदत करायची. तेव्हा मयुरी म्हणते की हो अभि पण नेमकं काय झाले ते मला व्यवस्थित सांगशील का. मयुरी म्हणते की अरे बोल बिंदास्त सांग. तेव्हा अभि सांगू लागतो की अगं आयुष्यामध्ये आपल्या पार्टनर सोबत नसल्याचं काय दुःख असतं याचं तुला खरंच चांगलं फिलिंग्स आहे. अगं मी आरतीला गमावून तर बसलोच परंतु रेवाला मात्र मला नाही गमवायचं. तेव्हा मयुरी म्हणते की अभि अरे तू नेमकं काय बोलतोस, रेवाला नाही गमवायचं म्हणजे मला नीट व्यवस्थित सांग की काय काय झालं अरे तू. तेव्हा अभि सांगू लागतो की मला रेवाचं आणि अक्षयचं लग्न मोडायचं. तेव्हा काका सुद्धा हे सर्व ऐकतात. तर मयुरी म्हणते की अभि अरे तू काय बोलतोस हे तुला कळते का. अरे येत्या 7-8 दिवसामध्ये त्यांचं लग्न आहे. तुला म्हणजे समजतं का तू काय म्हणतोस ते. तेव्हा अभि म्हणतो की हो मला चांगलं समजतं की मी काय बोलतो ते. तेवढ्यात काका आत येतात. तर मयुरी म्हणते की काका अरे बघ ना काय वेड्यासारखं बोलतो हे. तेव्हा काका म्हणतात की अरे अभि काय वेड्यासारखा विचार करतो हा. तेव्हा अभि म्हणतो की मी वेड्यासारखा नाही विचार करून बोलत, अगदी मी चांगला विचार करून बोलतो. तेव्हा काका त्याला समजवतात की अभि शांत हो, अरे अविचाराने आता कुठलाही घाईत निर्णय घेऊ नयेस असे मला वाटतं. मी तुला जे काही सांगतो ते तुला कळते का, उगाच तू होत्याचं नव्हतं करू नको. तेव्हा लगेच अभि खूप चिडतो आणि काय काय आहे माझ्याकडे त्याचं नव्हतं होणार आहे. बाबा काय बोलतात हे. अहो कधीतरी कोणीतरी माझ्या बाजूने एकदा विचार करून पहा. या घरातील माणसं, हे घर, हे कुटुंब फक्त अक्षयच्या बाजूने विचार करत आले. कधीतरी कोणीतरी माझ्या बाजूने जरा विचार करत चला, हो की नाही ताई. तेव्हा मयुरी म्हणते की हो अभि तू एकदम बरोबर बोलतोस. तेव्हा काका म्हणतात की नाही मयुरी तू थांब, आता यावेळेस अभि कोणताही विचार नाही करणार. अभि तू आता यावेळेस हा विचार करायचा नाही. आणि काय रे अभि तुला काय वाटतं की तुझ्या बाजूने कोणी नाही. अरे घर सोडून जाताना मी तर तुझ्याच बाजूने होतो, तुझ्या बरोबर घरातून बाहेर पडलो, मी तुझ्या बाजूने राहिलो की नाही. परंतु आता जे काही चालले तर ते बघण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही असा पर्याय नाही. हे मी तुला जे सांगतो ते तुला कळते का. तेव्हा अभि म्हणतो पर्याय आहे आणि खरंच माझ्या बाजूने तुम्ही जर माझ्या बाजूने विचार केला तर तो तुम्हाला सुद्धा पर्याय दिसेल. बाबा तुम्हीच सांगा की आता जर अक्षयच्या जागी मी आणि माझ्या जागी अक्षय असतात
तर मग आता काय विचार तुम्ही केला असता आणि या घरातील माणसांनी त्याबद्दल काय विचार करून काय निर्णय घेतला असता, त्यावेळेस हे कुटुंब कुणाच्या बाजूने उभं राहिलं असतं. तेव्हा काका शांत होतात. तर अभि म्हणतात की बोल बाबा, नक्की काय काय उत्तर आहे. तेव्हा लगेच काका म्हणतात की अरे माझ्या शांत बसण्याने घरातील कुणाकडे सुद्धा आता याचे उत्तर नाही. जे काही होतं ना ते कायम चांगल्यासाठीच होत असतं. तेव्हा अभिला खूप त्रास होत असतो. तर काका म्हणतात की हे बघ अरे पुन्हा मला तुला त्या त्रासात नाही बघायचं. मयुरीला सुद्धा अभिची अवस्था बघवत नाही. काका अभिला समजवतात की थोडंसं काही दिवस तू शांत राहा, सर्व काही व्यवस्थित होईल. तेव्हा अभि मात्र काकांचे ऐकतो आणि शांत राहण्याचे ठरवतो. त्यानंतर इकडे शशिकांत, आजी, अक्षय, रेवा हे हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की अगं रेवा जा ना, आईला माझ्या मदत कर ना तू किचन मध्ये. आणि हे बघ लगेच सीमा चहा घेऊन येते आणि आई चहा घेऊन आली, जा ना उठ ना तू मदत कर. रेवा मात्र काही जागची हालत नाही. तेवढ्या सीमा सर्वांना चहा देते. तर लगेच कावेरीचा फोन तिच्या मोबाईलवर येतो. तेव्हा लगेच सीमा सर्वांसमोर म्हणते की कावेरी अगं बोल ना काय झाले. तेव्हा कावेरी म्हणते की सीमा जरा फोन स्पीकरवर टाकते का, सगळेजण तुझ्या आजूबाजूला असतील त्यामुळे मला जरा तुझ्याशी बोलायचं. तेव्हा सीमा तर घाबरते आणि कावेरीला विचारते की अगं कावेरी काय झालं, सर्व तर ठीक तर आहे. कावेरी ऐकून घ्यायला तयार नसते. सीमा काही नाही करता तू फोन स्पीकरवर टाक असेच म्हणत असते. तेव्हा लगेच सीमा म्हणते की हो टाकते. तेव्हा लगेच आजी विचारते की काय ग कोण आहे सीमा. तेव्हा सीमा घाबरतच म्हणते की कावेरी, रमाची आई. तेव्हा लगेच कावेरी म्हणते की माफ करा मी तुम्हाला एवढ्या रात्री फोन केला, पण कारणच तसे आहे. आणि रमा सुद्धा त्याच वेळेस तिथे येते आणि रमा सुद्धा तो फोन ऐकत असते. कावेरी सांगू लागते रमासाठी इतकं चांगलं स्थळ आणलं, तिचं लग्न लावून देतात, म्हणून आम्हाला असं वाटतं की तुमचा मुलगा अक्षय आणि तुमची होणारी सून ती रेवा यांना केळवणासाठी बोलवावं. तेव्हा आजी म्हणते की काय तुमच्याकडे अहो कसे शक्य आहे, त्यांना केवढी तयारी करणार लागणार आहे. तर लगेच अक्षय म्हणतो की आम्ही करू. तेव्हा अक्षयचा यामागे काहीतरी प्लॅन असतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा ही खाली झोपलेली असते. तेव्हा अक्षयला खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो की खरंच रमाला अजून सुद्धा खालीच झोपावं लागतं. तेव्हा अक्षय तिच्याजवळ येतो आणि तिला उठवतो. तेव्हा रमा दचकून उठते. तर अक्षय तिला म्हणतो की चल आतमध्ये चल, अगं गेल्या किती दिवसापासून तू अशी खाली झोपते, तुझी पाठ दुखत असेल. तेव्हा अक्षय रमाला आतमध्ये घेऊन येतो आणि तिची पाठ दाबून देत असतो. तेवढ्यात सीमा आतमध्ये येते आणि सीमा ही त्या दोघांना दरवाज्यातून बघून त्यांची दृष्ट काढते आणि आता तुमच्या दोघांमध्ये दुसरं कोणीही येणार नाही याची माझी जबाबदारी असेल. म्हणून रमा आणि अक्षयला एकत्र बघून तिला खूप आनंद होत. छान आनंदी वेळ तुम्ही एकमेकांबरोबर घालवा. तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांच्या मिठीत येऊन छान असे बेडवर झोपलेले असतात. तेवढ्यात रेवा येते आणि रेवा ही सीमाला म्हणत असते की काही झाले तरी अक्षयला आत्ताच्या आत्ता मला भेटायचं. तेव्हा सीमा म्हणते की अगं आत्ता त्याला झोपून दे, तो उठल्यानंतर मी तुला कळवते की. परंतु तेवढ्यात सीमाचे जे काही शब्द आहे ते रमा आणि अक्षयच्या कानावर पडतात. तेव्हा रमा आणि अक्षय तर एकत्र झोपलेले असतात. रेवा म्हणते की अक्षय, आणि लगेच रेवा ही लगेच गुड मॉर्निंग करत अक्षयच्या रूममध्ये येते. परंतु अक्षय मात्र हा अंगावर घेऊन झोपलेला असतो आणि तो तिच्याकडे पाहतो. तेव्हा रेवा ही संशयाने बघत असते. तर आता रेवाला ही सर्व माहिती होणार का, पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.